नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे महाराष्ट्र तडका या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत खमण ढोकळा। तर साहित्य पाहून घेऊया। ते 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे आपण, तर तेल घेतलं आहे, इनो घेतला आहे, चिमूटभर हळद घेतली आहे, मीठ घेतली आहे, साखर। तर चटणीसाठी साहित्य घेतलं आहे आपण, कोथिंबीर, पुदिना, 2 हिरव्या मिरच्या, थोडासा चाट मसाला आणि मीठ। तर सुरुवात करूया। तर आपण गॅस सुरू करून घेऊ आणि गॅसवरती मी इडलीचं पात्र ठेवलेलं आहे, ते आपण गरम करून घेऊ पाणी टाकून। तर इथे आपण एक बाउल घेतला आहे, त्याच्यात हे आपण बेसन घालून घेऊ। पाणी घेतलेलं आहे आपण, चवीपुरतं मीठ, थोडी हळद टाकून घेऊ। थोडं थोडं पाणी टाकून आपण एकजीव करू। थोडीशी साखर टाकणार आहे मी याच्यात। सगळं मी एकजीव करून घेते। मी गुठळ्या सगळ्या मोडून घेतलेल्या आहेत ह्याच्या। तर ह्याच्यात आपण आता पाणी गरम झालंय का बघून घेऊ। आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, तर मी ते एक भांडं घेऊ आपण। इथे आपण एक डब्बा घेतला आहे कुकरचा, त्याला तेल लावून घेऊ।
तर ह्या मिश्रणमध्ये आपण जे इनो घेतलं आहे ते घालून घेऊ. थोडंसं एक थेंबभर पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. चांगलं फेटून घ्यायचं त्याला. आता इथे आपण बिलकुल वेळ वाया घालवणार नाही आहे. हे सगळं मिश्रण ह्याच्यात घालून घ्यायचं आहे. आता हे आपण कुकरमध्ये ठेवून देऊ. तर आपण ह्या कुकरमध्ये ठेवून घेतलेलं आहे. याला झाकण लावून एक 20 मिनटासाठी मंद आचेवर होऊन देऊ याला. तोपर्यंत मी चटणी करून घेते. चला तर 20 मिनटं झालेले आहेत. आपण गॅस बंद करून घेऊ. हे झाकण उघडू. आपण ते भांडं काढून घेऊ बाहेर आणि याला एक 5 मिनटं साईडला ठेवून देऊ. तर आपला ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊ. इकडे मी गॅसवरती पॅन ठेवला छोटासा तडका पॅन. त्याच्यात आपण तेल घालू. तेल तापून द्यायचं चांगलं. तर मोहरी टाकून द्यायची. छान फुटून द्यायची मोहरी. गॅस थोडा बारीक करून घेऊ. मिरच्या घालू. हिंग घालू. हिंग भरपूर घालायचं आहे. छान फोडणी बसली पाहिजे त्याच्यात. साखर घालायची. तर ह्याच्यात आपल्याला पाणी घालून घ्यायचं. आता आपण गॅस बंद करू आणि जो ढोकळा आहे तो मी प्लेटमध्ये काढून घेते. तर आपला आता ढोकळा थंड झालेला आहे. मी कडा साईड सोडून घेते त्याची. त्याला आपण चिरा मारून घेऊ. तर ह्याच्यावरती आपल्याला फोडणी द्यायची आहे. जी आपण फोडणी तयार केली त्याचं पाणी घालून घ्यायचं आहे.
हे आतमध्ये पर्यंत पाणी जाऊन द्यायचं, शोषून घेतं ते पाणी. त्याच्यावर खोबरं सोडायचं. आता मी तुम्हाला पुढचं दाखवते. तर आपला ढोकळा तयार झालेला आहे. घरच्या घरी कसा वाटला, साधा सोपा, नक्की करून पहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.